इयत्ता 10वी प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 पेज नंबर 5 तुमच्या सराव संच 1.1 मधला पहिला प्रश्न झालेला आहे. दुसऱ्या प्रश्नामधील पहिली 5 उदाहरणं आपली झालेली आहेत. आपण आता पान नंबर 5 वरती आलोय. आजची तारीख आहे 22 एप्रिल 2024. आज वार आहे सोमवार. एक्झाम्पल नंबर 6 आपण 6व्या उदाहरणात आलोय. गिवन इक्वेशन्स दिलेली समीकरणे लिहून घेऊया. 1/3x 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 प्लस y 1/3x प्लस y इक्वल टू 10/3 10/3 तुम्हाला दिलेला आहे. 10/3 1/3x प्लस y इक्वल टू 10/3. बर, तुम्हाला दिलेलं समीकरण आपण ते लिहून घेतलेलं आहे. तुम्ही आता पहिल्यापासून आहात. आता परत आणि मी ते रिपीट करतो. आता हे जे समीकरण आहे हे आपल्या फॉर्मॅटमध्ये सध्या तरी दिसत नाही. आपलं फॉर्मॅट कसं आहे? एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी. एक्स अधिक बी वाय बरोबर सी या प्रकारे आपलं समीकरण पाहिजे. म्हणजे या ठिकाणी एक्स ला भागिले नाही, या ठिकाणी वाय ला भागिले नाही, छेदामध्ये काहीच नाही. फॉर्मॅटमध्ये पहिल्या पानावर आपण ते परवा लिहिलेलं आहे की एक्स प्लस बी वाय इक्वल टू सी. ए ही संख्या आहे, बी ही संख्या आहे, सी सुद्धा संख्याच आहे. एक्स हे व्हेरिएबल चल आहे, वाय हे सुद्धा व्हेरिएबल चल आहे. पण याला भागिले नाही, याला भागिले नाही. इथं मात्र भागिले 3 आहेत, इथं भागिले 3 आहेत. तुम्हाला भागिले 3 नको आहेत. या फॉर्मॅटसाठी आपल्याला 3 भागिले नको आहे. तर तुम्हाला ते 3 पहिल्यांदा घालवावं लागेल. या उदाहरणामध्ये आपल्याला 3 पद दिसत आहेत. हे पहिलं पद 1/3x 1/3x हे पहिलं पद आहे. दुसरं पद आहे y आणि तिसरं पद आहे 10/3 म्हणजे 10/3. या पहिल्या पदामध्ये भागिले 3 आहे, तिसऱ्या पदामध्ये भागिले 3 आहे. तर आता काय मेथड आहे? ही जी 3 पद आहेत यामध्ये समजा एकालाच भागिले 3 असतं तर आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूला 3 न गुणायचं. 3 न गुणलं असतं आपण. एक छेद असेल तर समीकरणाच्या दोन्ही बाजूस 3 न गुणायचं. एकच छेद असेल तर त्या छेदानं दोन्ही बाजूला गुणायचं. लक्षात घ्या, तुम्हाला नवीला पण बऱ्यापैकी झालेलं आहे. समजा या ठिकाणी छेद 3 असता तर आपण दोन्ही बाजूला 3 न गुणलं असतं. या ठिकाणी छेद 3 असतात तरी पण आपल्याला सोपं काम आहे की दोन्ही बाजूला 3 न गुणूया. 3 न गुणलं की छेद तुमचा निघून गेला. लक्षात आलं? एक छेद असेल तर त्या छेदानं दोन्ही बाजूला गुणणे. 2 छेद असतील, 3 छेद असतील, समान असेल तर त्यांनी दोन्ही बाजूला गुणा. हे यातलं पहिलं. आता ह्या दुसरा भाग कसा आला? समजा 2 छेद आहेत आणि ते दोन्ही पण समान आहेत, 3-3. तुमचं इथं असेल, इथं असेल. दुसरी शक्यता काय? इथं असेल, इथं असेल. आपल्या उदाहरणामध्ये तसंच आहे बघा. पहिल्या पदाला भागिले 3 आहे, शेवटच्या पदाला भागिले 3 आहे. पण दोन्ही पदालाच 3 न भागले, मग समीकरणाच्या दोन्ही बाजूस तुम्हाला 3 न गुणावं लागेल. मी सगळं इन डिटेल तुम्हाला सांगत असतोय. आपलं आज एक उदाहरण झालं तरी मला चालतंय. तुम्हाला काय सांगितलं मी? तुमच्या फॉर्मॅटमध्ये भागिले नाही, तेव्हा तुम्हाला भागिले नको आहे. आता ह्यामध्ये प्रकार कसे आले? समजा एकाच पदाला भागिले दिलेलं आहे, पण कुठंच भागिले नाही, तर त्यानं दोन्ही बाजूला गुणायचं. समजा 3 फक्त असतं, हे 3 नसतं तर आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूला 3 ने गुणू. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 3. या पद्धतीने आपल्याला हे 3 घालवता येतं. हा, ठीक आहे. समजा दोन्ही छेद 3-3च आहेत तरी पण दोन्ही बाजूला 3नच गुणायचं. तिन्ही पण छेद 3-3च आहेत तर दोन्ही बाजूला 3 न गुणायचं. छेद समान असेल तर त्यानंच आपल्याला दोन्ही बाजूला गुणता येतं. पहिली शक्यता. आता या उदाहरणामध्ये तुम्हाला 2 छेद दिले आणि ते पण 3च आहेत. आपण काय करणार? समीकरणाच्या दोन्ही बाजूस 3 ने गुणू. तुमचं हे 3 निघून जाते. मी सर्व शक्य तुम्हाला मी सांगतोय. आता पुस्तकामध्ये सोपं आहे तुम्हाला. आता या ठिकाणी छेद समानच आहे दोन्ही. आपण 3 न गुणले की तुमचा छेद गेला. समजा छेद वेगवेगळे असते, समजा छेद वेगळे असते, या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 4 आहे, मग आपल्याला काय करावं लागलं असतं? तुम्ही बोलायचंय.
इथं छेद 3 आहे, इथं छेद 4 आहे. आपल्याला 3 न गुणून चालत नाही. 3 न गुणलं की हा 4 जात नाही. 3 गेला पण 4 जात नाही. समजा 4 न गुणलं तर 4 जातोय पण 3 जात नाही. तुम्हाला दोन्ही पण छेद नको आहेत. दोन्ही छेद नको आहेत. मग काय करायचं? छेद समान करायचे. मग काय करायचं? समान क्रमाने काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन चालतंय, तिरकस गुणाकार किंवा 12 गुणा तरी चालते. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर अशा पद्धतीचा गुणाकार म्हणजे 12 झाले. मग दोन्ही बाजूला तुम्हाला 12 न गुणावं लागेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरकस गुणाकार केला की छेद समान होता, तुम्हाला दोन्ही बाजूला 12 न गुणावं लागेल. किंवा लसावी काढायचा, एलसीएम. लसावी काढायचा कसा काढायचा? तुम्हाला 7वीला होतं. साधी ट्रिक तुम्हाला मी सांगतो. या दोघांचे पाढे लिहायचे. पाढे 3चा पाढा 3, 6, 9, 12. 4चा पाढा 4, 8, 12. दोघांच्या मध्ये जी समान संख्या आहे आणि जे लहान आहे, तर आपण पाढा जर पुढे लिहित गेलो तर तुम्हाला 24 येणार आहे. पाढा जर पुढे लिहित गेलो तर ह्यामध्ये पण 24 येणार आहे. 3 8 24, 4 7 24. सर्वात लहान जे आहे 12 ते काय येते? तर ते लसावी येत असते, एलसीएम. ह्या लसावीनं दोन्ही बाजूला गुणायचं. 12 न दोन्ही बाजूला गुणले की आपल्याला छेद समान होतात. हे झालं 2 छेदांच्या बाबतीत. समजा 3 छेद असते, इथं अजून एक छेद असतात. समजा या ठिकाणी छेद असतात 2. तर मग काय करायचं? तिन्ही छेदांचा लसावीच काढायचा. काहीतरी उदाहरण करतो प्रकाश कोटे 3 4 2. 2चा पाढा लिहायचं शेजारी. 2चा पाढ्याला काय आलं? 2 4 6 8 10 आणि 12. इथं आलं बघा 12. 2च्या पाढ्यामध्ये सुद्धा 12 येते. त्या दोन्ही बाजूला तुम्हाला 12 गुणलं की 3 पण निघून जाते, 4 पण निघून जाते आणि 12 सुद्धा निघून जाते. 3 4 2 तिन्ही छेद निघून गेले. त्यासाठी आपल्याला लसावीने गुणावं लागेल. आता या ठिकाणी क्रॉस चालत नाही बघा. इथं क्रॉस कसं करणार तुम्ही? तिरकस गुणाकार कसा करणार? तिरकस गुणाकार तुम्हाला एवढा करता येतोय, तुमचा छेद 1 होणार. पुन्हा तिरकस गुणाकार करायला पाहिजे. एवढा तिरकस गुणाकार केला की हा छेद 12 झाला. मग पुन्हा तिरकस गुणाकार केला की मग तुम्हाला पुढचं आपल्याला हे मिळते. हे डायरेक्ट तुम्ही जर लसावीने केलं तर आपल्याला ती पायरी सुद्धा कमी करता येते. या पद्धतीने छेदांची उदाहरणं करायची आहेत. आता आपला 6वा प्रश्न चालू आहे. यामध्येच फक्त छेद आहे. 7व्यामध्ये छेद नाही, 8व्यामध्ये छेद नाही. त्यामुळे एकाच उदाहरणामध्ये छेद आहे, तो म्हणजे उदाहरण क्रमांक 6. पण तो छेद समान आहे, सोपं उदाहरण आहे. छेद आहे 3. दोन्ही बाजूला 3 न गुणला की तुम्ही समान झाला छेद. म्हणजे उदाहरण सोपंच आहे. त्यामुळे ह्या पद्धतीचं बेसिक लक्षात घ्या. आता आपण ती पुढची पायरी लिहूया आपण खाली लिहा. त्यामध्ये समीकरणाच्या दोन्ही बाजूस 3 ने गुणू. लिहा समीकरणाच्या दोन्ही बाजूस, शॉर्ट मध्ये लिहायचं सदोबा. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 3 ने गुणू. इंग्लिश मध्ये काय लिहायचं? मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 3. इंग्रजीमध्ये लिहा मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 3. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 3. आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 3 ने गुणतोय. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 3. बरं 3 न गुणल्यावर इथला 3 निघून गेला. पायरी लिहायची गरज नाही. 3 न गुणतो, याला गुणायचं, याला गुणायचं, याला गुणायचं. मी तर लिहितो सध्या, पेपरला लिहायची गरज नाही. 3 गुणिले 1/3x अधिक 3 गुणिले y बरोबर 3 गुणिले 10/3. ही पायरी लिहायची आवश्यकता नाही. तुम्हाला मी समजण्यासाठी लिहिलेली आहे. इथं आपण 3 न गुणलं, इथं 3 न गुणलं, इथं 3 न गुणलं. 3नच का गुणलं त्यासाठी मी 5 मिनिटे वेळ घालवलाय. दोन्हीकडचे छेद समान आहेत म्हणून 3 न गुणायचं. आता दुसरं समीकरण बघा बरं, किती गुणशीला? दुसऱ्या समीकरणात 4 आहे. 4 न गुणायचं. तिथं जे काय दिलंय ते पाठ करायचं नाही. उदाहरणं गणितची पाठ करायची नाहीत. तुम्हाला समजून घ्यायचं. मग कसलंही तुम्हाला उदाहरण येऊ दे, तुम्हाला सुटतोच ते, नाही असं नाही. सूत्र फक्त पाठ पाहिजे, बेसिक भाग चांगला पाहिजे.
पाढे वर्ग घन आणि 9वी पर्यंत तुम्हाला जे काही सूत्र झालेले आहेत ती पाठ पाहिजे मी तुम्हाला ती त्या वेळेला लिहून देणारच आहे. ठीक आहे, 3 आपण गुणलं. मग आता काय होणार, या 3ला हे 3 केले म्हणजे काय फक्त x राहील अधिक 3 गुणिले y म्हणजे 3y आले. आता 3ला 3 केला म्हणजे 10 उरले 10. इथे नंबर द्यायचा आहे 1. बरोबर चिन्हाच्या पुढे संख्या माग y त्याच्या माग x असं आलं की नंबर 1 त्याचा आपण पहिली 5 उदाहरणं संपवलेली आहेत. तुम्हाला माहित झालंय ते की बरोबर चिन्हाच्या पुढे अंक पाहिजे किंवा संख्या पाहिजे, माग y पाहिजे त्याच्या माग x पाहिजे, त्याला आपण नंबर देतोय. बर हे तुम्हाला दिसतंय का? मला इथं स्क्रीनवरती थोडस प्रकाश दिसतोय बघा, दिसतंय का? काय सर दिसत हा तर प्रकाश आम्हाला दिसत नाही. हा पुढच्या खिडकीतनं प्रकाश येतोय त्यामुळं दिसत नाही. बरं ते खिडकी काय काचेची खिडकी आहे त्यामध्ये बंद बी करता येत नाही, पण बंदच आहे खिडकी, त्यामुळं त्याला आता पर्याय काहीही नाही. ते आता युट्यूबला पण असं दिसणार आहे, तुम्हाला फळ्या दिसत नसेल तर युट्यूबला पण दिसणार नाही. हा दुपारच्या क्लासचा हा प्रॉब्लेम असतो, म्हणून आपल्याला सकाळी संध्याकाळी क्लास घ्यावे लागतात. होय, दुपारी क्लास घेतले की हा